जय श्रीराम मित्रांनो, स्वागत तुमचा पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये आणि तुम्हाला सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा गाइस। आणि आता आपण ब्लॉग किती वाजता शूट करतो माहिती आहे गाइस? सकाळच्या वाजल्यात 6:30 तेव्हा आपण ब्लॉग शूट करतोय। राजा लवकर आपण शूट केला असता बट तेव्हा आपण रेडी पण होतो। आता आपण प्रॉपर रेडी झालो आणि तेव्हा पूजा चालू होती आणि तेव्हा आपण आंघोळ केली नव्हती बट आता आंघोळ आपले प्रॉपर झाल्यात आणि गणपती बाप्पा पण रेडी झाल्यात। गणपती बाप्पाची पूजा प्रॉपर झाले आणि काय क्लिप्स आहेत थोडेफार मी काढलेले पूजाचे, ते तुम्ही आता बघा आणि एन्जॉय करा। सो त्याच्यानंतर आपण काय पुढचा ते आपण बोलूया। सो बघा तुम्ही। गणनायकाय गणदैवताय गणाध्यक्षाय धीमहि गुणशरीराय गुणमण्डिताय गुणेशानाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचंद्राय श्री गणेशाय धीमहि। पूजा तर आपली प्रॉपर झालेच आणि तुम्हाला यावर्षीची डेकोरेशन दाखवते। मी स्वतः बनवले, माझ्याकडून प्रयत्न केले की काहीतरी नवीन असं दाखवूया। आणि हे बघा असं डोंगरचं मी असं केलं आहे आणि इथं केदारनाथ मंदिर पण सुद्धा दाखवलं आहे। आतमध्ये शंकराची पिंड पण आहे आणि हे कापूस लावले कारण बर्फासारखं असं वाटलं पाहिजे। सो आपले बाप्पा पण म्हणजे दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा खूप सुंदर दिसतात कारण यावर्षी आपण लावलं आहे फेटा लावायला सांगितलेला मी बाप्पाला आणि बाप्पाची कंठी पण खूप म्हणजे अशी सुंदर अशी दिसते आणि बाप्पा पण खूप सुंदर दिसतात। आणि वरती मी झुंबर लावलेला गाईज बट इथं जे 3 लावलेले ना ते खाली पडले, प्रॉपर चिपकले नव्हते ते आणि हे आहेत ना आता ते प्रॉपर चिपकलेत आणि लाइटिंग पूर्ण बाप्पाच्या अंगावर पडते। सो खूप छान वाटतात असे म्हणजे प्रॉपर लाईट पडते तर। आणि डेकोरेशन कशी वाटते गाईज नक्कीच कमेंटमध्ये सांगा कशी वाटली डेकोरेशन। स्वतः मी बनवलं आणि मम्मी पप्पाने पण थोडी मदत केली ती। हे जे काटे आहेत ना ते पूर्ण म्हणजे उभं राहण्यासाठी। आणि सांगा कमेंटमध्ये कशी गेली डेकोरेशन। आपले 2 ब्लॉग्स येणार आहेत, आत्ताचा हा आणि संध्याकाळी मी कुठं चाललो माहिती आहे गाईज? आज आपण चाललो संध्याकाळी लालबागला। आणि आज पहिल्या दिवशी का चाललो माहिती आहे का? कारण तेवढी म्हणजे आपल्याला गर्दी बघायला भेटणार नाही तिथं। कशी असतो म्हणजे 1.5 दिवसात झाल्यावर थोडी गर्दी वाढते, 5 दिवसात झाल्यावर म्हणजे भरपूरच गर्दी वाढते। सो त्याच्यामुळं आपण आज चाललो आहे आणि बघूया, तरी पण गर्दी तर असणारच आहे तिथं कारण लालबागचा राजा आहे म्हणजे गर्दी नसणार म्हणजे असं कसं होणार। सो यावर्षी माझी इच्छा आहे की यावर्षी चरण दर्शन सुद्धा हो आपला लालबागला, बट पॉसिबल तर नाही तर तरी तिथं जाऊनच समजेल आपल्याला की होते का नाही चरण दर्शन। बाकीचे गणपतीचे आपल्याला चरण दर्शन भेटून जातील बट लालबागची राजाची म्हणजे खूप मोठी गोष्ट असतं की चरण दर्शन आपल्याला भेटलं आहे। सो आता जाऊया म्हणजे संध्याकाळी आपण निघणारच आहे 10 वाजता, 10पर्यंत निघणार आहे आपण, जेवण घेऊन सुद्धा निघणार आहे आणि तिथे जाऊनच आपण आजचा ब्लॉग ना आपण इथंच एंड करूया आणि संध्याकाळी तर आपण भेटणारच आहे आणि दर दिवस एक ब्लॉग येतील आपले। सो आतासाठी टाटा, लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। बाजूला बेल आयकॉन येते दाबायला विसरू नका। इंस्टाग्रामवरती सुद्धा फॉलो करा विसरू नका। सो
सो भेटूया संध्याकाळीच.